वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही माझा आधीचा व्लॉग बघितलाच असेल. बघितला तर प्लीज जाऊन बघा. दमलोय, सायकल चालवतोय. जर नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज जाऊन लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. बघू आम्ही पुढे जाऊन बोलू. आपण पुढे जाऊन मी जागा शोधतो कुठेतरी पुढे जाऊन जिथे आपल्याला बसून बोलता येईल असं. सो टिल देन यू एन्जॉय द व्ह्यू. Yes, so this is the place where I come every day for the cycling. मस्त बरं वाटतं इथे. फुल ग्रीन आहे. हवाही मस्त खूप शुद्ध असते. बरेच जण असतात इथे. मी युजली सकाळचं येतो पण आज दुपारी आलेलो आहे कारण ऊन आलं. म्हटलं चला जरा बाहेर जाऊ. येस आय नो माझा आवाज एवढा व्यवस्थित नाही येत आहे कारण त्याच्यामागचं रिझन आहे माझ्याकडे माईक नाही आहे सध्या. बघायचा एक चांगला माईक जो मोबाईलला आणि गोप्रोला दोन्हीला कनेक्ट करता येईल असा माईक बघायचा आहे. हेच आहे. आणि येस माझ्या चॅनलचं नाव मिस्टर पिस्टन असं आहे. त्याचं मागचं रिझन आहे मला कार्स आणि बाईक्स खूप आवडतात. हे तुम्हाला कळालंच असेल माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये बघून. पण गोष्ट अशी आहे की माझ्याकडे सध्या ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहे इथले युरोपमधलं. बघू टेस्ट तर दिली आहे, रिटर्न टेस्ट आय मीन. प्रॅक्टिकल टेस्ट अजून बाकी आहे माझी. आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे इथे आहे लेफ्ट हँड ड्राईव्ह आणि आपल्या इंडियामध्ये आणि बाकी ठिकाणी असतं राईट हँड ड्राईव्ह. कधी चालवली नाही आहे लेफ्टमध्ये बट लेट्स सी काय डिफरन्स आहे. त्याच्या आधी मी यू केमध्ये चालवायचो बट इन यू केमध्ये पण राईट हँड ड्राईव्ह होती. तिकडे माझ्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असल्यामुळे मला चालवता येत होतं पण इथे नाही आता सध्या. तर मी आता जिथे आलेलो आहे तिथे आहेत इकडच्या मेंढ्या बघायला. Check out. इथे एवढेच नाहीत अजून भरपूर सारे आहेत. ते आय थिंक तिथे वरती असतात युजली. तिकडे असं डोंगरसारखं आहे तिथे आहेत आणि अजून पुढे गेल्यावरती पण आहेत. ते कदाचित इथे असे लहान पोरं असल्यामुळे यांना इथे वेगळं ठेवलं आहे. तर चला जाऊ आपण आता पुढे. सो पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला माझं वाहन दाखवतो. ही आहे माझी सायकल. हसायला येतं कारण ह्याच्या आधी मी सायकल लहान असताना चालवायचो. नंतर मी कधी चालवलीच नव्हती. कॉलेजमध्ये तर बिलकुल चालवली नाही. आणि मग नंतर मी ज्यावेळी यू केला गेलो तिकडेही माझ्याकडे गाडी होती. इंडियातही फोर व्हीलर होती. आणि मग नंतर मी आता इथे डेन्मार्कमध्ये आलो. इकडचा कल्चरच वेगळा आहे. इथे लिटरली म्हणजे कोणत्या घरात फोर व्हीलर नसेल पण त्यांच्या घरामध्ये 4 सायकल असतात. इकडचे बरेचसे लोक सायकलने ट्रॅव्हल करतात. इवन ऑफिसला जायलाही सायकलनेच जातात. त्यांचे लहान पोरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती इथे सायकल चालवतो.
म्हणजे इकडच्यांचा एक वेगळाच क्रेज आहे सायकल चालवायचा. मी तुम्हाला दाखवीन नंतर बाहेर पडल्यावरती. इथून एक म्हणजे समजा आता एक रोड असेल, रोडच्या बाजूलाही एक सायकल लेन असते, ते दोन्ही साईडला असतात. आणि असं थ्रू आउट द सिटी तुम्ही कुठेही जावं कोपनहेगनमध्ये सगळीकडे सायकल लेन प्रोव्हाइड केलेले आहेत. तर चला आत्ता जाऊ आपण पुढे हळूहळू. तर त्याआधी मला जरा सेटअप करायचं आहे गोप्रो. सो काय ना, मला लॉगिंग खूप आधी चालू करायची होती, पण काही कारणांमुळे मला करता नाही आली. कदाचित तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता तेवढा. बट असो, आज नाही तर उद्या करायचंच होतं. सो फायनली मी स्टार्ट केलं आहे. आणि हे मी जिथे आलेलो आहे तिथे हे सगळे आहेत बंकर्स, तुम्ही बघू शकतात. हे ह्यांचे वर्ल्ड वॉरमध्ये बनवलेले बंकर्स आहेत. त्यांनी अजूनही ठेवलेत जसेच्या तसे, सो दॅट इन केस इन फ्युचर कधी परत झालं तर त्यासाठी. आणि हे असं खूप लांबपर्यंत आहेत, अंडरग्राऊंड टनल्स आहेत सगळे इकडनं आतमध्ये गेल्यावरती. तुम्हाला आत्ता हे झाडं असे दिसत असतील, की थोड्या महिन्यानंतर तुम्ही जेव्हा बघतील इट विल बी कम्प्लिटली ग्रीन. हे सगळं बदललेलं असणार इकडचं. ते तुम्हाला जसं हे सगळं सुकलेलं दिसतंय, फुल ग्रीन झालेलं असतं. एक वेगळाच व्ह्यू येतो. इथे युजली सकाळी खूप मजा येते चालवायला सायकल. तर इथे हा छोटासा एक सायकलचा ट्रॅक आहे ऑफ रोडिंगसाठी. आपली ऑफ रोडिंग नाही आहे, पण तरी आपण जाऊ असं एक मजा म्हणून. मजा येते. हॅविश एक ऑफरोडिंग सायकल असते माझ्याकडे. इथे युजली वरती जाऊन सगळे ऑफरोडिंग करतात. इथून जायला आहे ट्रॅक, अख्खा तो ऑफरोडिंगचा ट्रॅक आहे वरती फॉर माउंटन बाईक्स. आणि मला बरंच काय काय बोलायचं होतं, पण मी विसरून गेलो सगळं. असं जसं जसं मला आठवेल मी सांगत जाईन तुम्हाला. आता तुम्ही जी सायकल गेली माझ्या बाजूने त्याला क्रिस्टिनिया असं काहीतरी म्हणतात, सायकलचं नाव आहे. ते असं आहे की पुढे असं मोठं एक बास्केट असतं, त्याच्यामध्ये 2 व्यक्ती बसू शकतात आणि ती आहे इलेक्ट्रिक. आणि एकाने मागे बसून पेडल मारायचा, पुढे आरामात बसून जात राहायचं आपण. हे जे तुम्हाला असे माउंटन्स दिसतात हे सगळे आर्टिफिशियल माउंटन्स आहेत. त्याच्या खाली सगळे बंकर्स आहेत. मला दाखवा तिकडे पुढे आहेत ते.
सो हे बघा, ही इकडनं अशी एंट्री यायची. इकडनं तुम्ही आतमध्ये सगळं असं खूप लांबपर्यंत सगळे बंकर्सच आहेत. बघू शकता तुम्ही तिकडे वरती. त्यांनी आजही जसे तसे ठेवलेत. तर आपण इथे जाऊ, जरा बघूया बंकर्सच्या आतमध्ये. दाखवतो. येस, ओके, बंद आहेत सगळे. आहे यांचा मेन रोड. आणि त्या ह्या सायकल ट्रॅक सेम त्या साईडला पण आहे. आणि असं अख्ख्या कोपनहेगन सिटीमध्ये जिथे रस्ता जाईल तिथे सायकलचा ट्रॅक आहे. जसा गाड्यांसाठी सिग्नल असतो तसा इथे सायकलसाठी पण सिग्नल्स आहेत. तुम्हाला थांबायचंच असतं. तुम्ही तोडून गेलात फाईन आहे. And you see this track? It's for cycle. हो, पण आता आले दुसऱ्या जागेवरती. इथे एक असाच लेक आहे. तो खूप सुंदर आहे. ऊन पण खूप आले. आय विश ग्लास घेऊन आलो असतो माझे. काहीतरी घेऊ आपण पहिले प्यायला आणि मग आपण जाऊन बसू लेकच्या इथे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की टू व्हीलर इथे काय, त्याच्या मागचं रिझन आहे की 50 cc टू व्हीलर आहेत. जे 50 cc खालती असतात त्यांना इथे मॅन्डेटरी आहे की तुम्ही सायकल लेनवरतून चालवायची. आणि स्पीड लिमिट इज लाईक ओनली 30च्या वरती गेला तर तुम्हाला फाईन आहे. Only 50 cc two wheelers are allowed on the cycle roads, on the cycle track. त्याच्यावरती असेल तर तुम्हाला रोडवरती चालवायची आहे. So yeah, that's it for today. See you in the next vlog.